SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। मीरा भाईंदर परिसरातील कांदळवन क्षेत्रात नाले सफाई करण्यापूर्वी वन विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे पुन्हा अधोरेखित करण्यात आले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या संदर्भात आज मंत्रालय मुंबई येथे महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला। बैठकीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचू नये आणि पर्यावरणाचे नुकसान टाळावे यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यानुसार मीरा भाईंदर महापालिकेचे उपायुक्त, वनक्षेत्र अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करून नाल्यांच्या परिसराची स्थळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले। कांदळवन क्षेत्रात नालेसफाई किंवा माती भराव करताना खारफुटींच्या झाडांना कोणतीही हानी होणार नाही याची जबाबदारी वन विभागाला राहणार असून त्यासाठी विशेष परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे। तसेच खाडीकिनारी असलेल्या नाल्यांची साफसफाई करताना कांदळवन संवर्धन कक्षाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही स्पष्ट करण्यात आले। कांदळवन संवर्धन कायद्यांतर्गत महापालिकेकडून नाले रुंदीकरण किंवा साफसफाईची कामे हाती घेताना कांदळवन कक्ष मुंबई यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील असेही बैठकीत नमूद करण्यात आले। या बैठकीचा मुख्य उद्देश पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती टाळणे आणि पर्यावरणाचे संवर्धन राखणे या दोन्ही बाबींचा समतोल साधणे हा होता। संबंधित यंत्रणांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।